भाजपाची पालिका निवडणूक, उमेदवार नामांकनासाठी शहरातून मिरवणूक काढण्यात आली। भाजपाकडून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी मिळालेल्या उमेदवारांचा नामांकन दाखलसाठी आमदार राजेश पाडवी यांच्या उपस्थितीत तळोद्यात भव्य मिरवणूक काढण्यात आली। भाजपामध्ये उमेदवार निवडीसाठी झालेली रस्सीखेच शेवटच्या दिवशी संपुष्टात आली। जितेंद्र सूर्यवंशींच्या यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले। मिरवणुकीची सुरुवात दत्त मंदिरापासून झाली। ढोल ताशे, घोषणाबाजी आणि भगव्या झेंड्यांचे भिरभिरणे सुरू होते। यातून भाजपाचे शक्तीप्रदर्शन करण्यात आले। या मिरवणुकीत आमदार राजेश पाडवी यांची उपस्थिती उत्साहाला उधाण देणारी ठरली। त्यांच्यासोबत भाजपाकडून नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेले अजय परदेशी आणि डॉक्टर शशिकांत वाणी, कैलास चौधरी यांनीही मिरवणुकीत सहभागी झाले होते। त्यामुळे भाजपमध्ये ऑलवेल असल्याचे स्पष्ट संकेत आमदार राजेश पाडवी यांनी दिले। कार्यकर्त्यांनी घोषणांच्या गजरात उमेदवाराचे स्वागत करत मिरवणूक आकर्षक केली। भाजपाच्या शक्तीप्रदर्शनामुळे पक्षातील एकजूट आणि आगामी निवडणुकीची रणनीती दिसून आली असून राजकीय वातावरण अधिक तापले आहे। यावेळी आमदार राजेश पाडवी यांनी सांगितले की नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक दोघेही उमेदवारांनी पक्षाची शिस्त पाळत जितेंद्र सूर्यवंशी यांना पाठिंबा दर्शवला आहे। मात्र तिसरे इच्छुक योगेश चौधरी यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधत निवडणुकीत ट्विस्ट निर्माण केला आहे। सातपुडा मिरर न्यूज नेटवर्कचे यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब। नगर परिषद निवडणुकीसंदर्भात आज भारतीय जनता पक्षातर्फे अधिकृत उमेदवार म्हणून जितेंद्र लक्ष्मण सूर्यवंशी यांची या ठिकाणी उमेदवारी भरण्यात आली। त्या खास करून त्याची जी रॅली निघाली, मोठ्या प्रमाणात तळोदा शहरातील सर्व शहरातील सर्व भागातील सर्व समूहामधून लोक मोठ्या संख्येने त्या रॅलीमध्ये उपस्थित झाले आणि खास करून या रॅलीमध्ये भारतीय जनता पक्षाची शिस्त आहे ती दिसून आली। त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी 3 इच्छुक उमेदवार होते, आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय शशिकांत वाणी साहेब होते, माजी नगराध्यक्ष आदरणीय अजय भैया परदेशी देखील इच्छुक होते, परंतु त्या ठिकाणी आज भारतीय जनता पक्षाने जितेंद्र लक्ष्मण सूर्यवंशी यांना उमेदवारी दिली। तरी देखील पक्षाची शिस्त आणि या ज्येष्ठ नेत्यांनी त्या ठिकाणी या रॅलीमध्ये सहभागी झाले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आज मोठ्या समुदायासह या ठिकाणी नामांकन भरण्यात आलं। जनता पक्ष व कार्यसम्राट आमदार राजेशदादा पाडवी साहेब यांनी माझ्यावरती विश्वास टाकून व भारतीय जनता पार्टीचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी या जिल्ह्याचे सर्वांनी माझ्यावरती विश्वास दाखवून की मला तळोदा शहराच्या नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक 2025ची नगराध्यक्ष म्हणून लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली। त्याबद्दल मी पक्षाचे व आपले कार्यसम्राट आमदार राजेशदादा पाडवी साहेब यांचे मनापासून आभार मानतो। येणाऱ्या काळात तळोदा नगर परिषदेची निवडणूक आम्ही सर्व अजय भैया असतील, डॉक्टर शशिकांतजी वाणी साहेब असतील, शहराध्यक्ष गौरवभाऊ असतील, आमचे सर्व 21 उमेदवार असतील व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी एकमताने एक दिलाने एक संघ राहून निवडणूक लढू आणि माझ्यावरती आमदार राजेश पाडवी साहेबांचे आशीर्वाद आहे, त्यांच्या कार्याचा दांडा अनुभव आहे। तसेच भरतभाई माळी यांच्या राजकीय जीवनाचा जो अनुभव त्यांचा जो मी बघितला आहे त्याच्यातून मला जी प्रेरणा मिळाली ती आणि डॉक्टर शशिकांतजी वाणी साहेब यांनी आमच्यावरती जे राजकीय संस्कार घातले ते आणि अजय भैया परदेशी यांच्या राजकीय हतोटी असं सर्व एकत्र आम्ही एक सण येऊन ही तळोदा शहराची नगर परिषदेची निवडणूक सर्वचे सर्व उमेदवार आमचे निवडून येतील यासाठी एक दिलाने एक मुखाने आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत आणि या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत। धन्यवाद। सकाळी 10 वाजेपर्यंत बोलणी सुरू होती, पण काही अडचणी आल्यामुळे जिथे प्रस्थापित आमच्या जागा होत्या त्याच जागा त्यांना देण्याची वेळ आली होती। त्यामुळे मी ती म्हणजे आमदार महोदय असतील, सन्माननीय राज्याचे महामंत्री विजय चौधरी असतील, जिल्हाध्यक्ष निलेश माळी साहेब सगळ्यांनी बसून चर्चा 17-3 दिवस सतत चालू होती, पण त्या चर्चांती काही मार्ग निघाला नाही। म्हणून त्यांनी आपली वाट दुसरी केली, बंडखोरी म्हणता येणार त्यांची। शहराध्यक्ष साहेब त्यांनी मेळाव्याला उपस्थिती लावली, मुलाखती पण दिला, त्यामुळे बंडखोरीच म्हणावं लागेल। आता बंडखोरी करता येतात, वरिष्ठ निर्णय घेतील याच्यावर काय घ्यायचं। ठीक आहे, धन्यवाद।